लोग खड़े रहेंगे, ये लोग बैठेंगे पहले, हम कुर्सी पे नहीं बैठेंगे, नीचे बैठेंगे, सब लोग नीचे बैठो, ओ बाबू तुम नीचे बैठ नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल. मित्रांनो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरी देखील काही लोकांच्या मनातील जात आणि जातीवाद जाण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. एका ठिकाणी 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी स्टेजवरती जे आहे मित्रांनो काही एससी समुदायाचे लोक बसले होते, तर त्यांना त्या ठिकाणावरून थेट स्टेजवरून खाली उतरायला भाग पाडलं गेलं. आणि तेवढ्यावरतीच नाही तर स्वतःला तथाकथित उच्चवर्णीय समजून घेणाऱ्या काही लोकांनी त्या ठिकाणी थेट राडा घालायला सुरुवात केली. त्या ठिकाणी जवळपास 80 ते 90 वर्षाचा एक म्हातारा होता मित्रांनो. त्यांनी त्या ठिकाणी थेट ही लोक जर वरती बसली तर आम्ही खाली जमिनीवरती बसायचं का, ही लोक जर वरती खुर्च्यांवरती बसली तर आम्ही जमिनीवरती बसायचं का, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात केला. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा घातलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो जातीवाद या म्हाताऱ्याने त्या ठिकाणी केलेला आहे. तर नेमकं प्रकरण काय आहे, कुठलं आहे आणि कधी घडले, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले ते आपल्या सर्वांनाच माहित आहे. आणि आपला देश आता जो आहे मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे असं सांगितलं जात आहे. आपल्या देशातील लोक चंद्रावरती जात आहेत, तर समुद्राच्या पार तळाशी देखील जात आहेत. तर इतक्या दिवस आपण जमिनीवर तर चालणाऱ्या ज्या आहेत 4 व्हीलर पाहत होतो, तर आता जवळपास आकाशामधून चालणाऱ्या म्हणजे जमिनीच्या वरून चालणाऱ्या 4 व्हीलर देखील आता यायला सुरुवात झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक कार्स आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे मनुष्य आता खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे आणि गोष्टींमध्ये समोर जात आहे. सर्व गोष्टी योग्य घडत आहेत. परंतु जात नावाची जी गोष्ट आहे मित्रांनो, ती भारत देशातून जाण्याचं नाव घेत नाही. आणि जातीचा खोटा अहंकार या ठिकाणी भरपूर लोकांना असतो आणि त्या ठिकाणी ते जातीवाद करण्यामध्ये कधीही माघार घेत नाही किंवा मागे ते पडताना आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की एका सरकारी शाळेमध्ये जे आहे, जे भिलवाडा या ठिकाणी आहे, त्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात होता. तर स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांमधील काही एससी समाजाच्या 2 लोकांना त्या ठिकाणी बोलविण्यात आलं. आणि त्या ठिकाणी ते त्या प्रमुख पाहुणे असल्यामुळे त्यांना वरती स्टेजवर खुर्चीवरती बसविण्यात आलं. आणि त्या ठिकाणी स्टेजवरती एससी समुदायाचे लोक खुर्चीवरती कस काय बसले, किंवा मागासवर्गीय लोक खुर्चीवरती कस काय बसले, किंवा दलित लोक जे आहेत ते खुर्चीवरती कस काय बसले, असा प्रश्न त्या ठिकाणी खाली बसणाऱ्या तथाकथित जातीयवादी भडव्यांनी विचारायला सुरुवात केला. आणि तेवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी राडा घालायला सुरुवात केला. आणि त्या ठिकाणी अक्षरशः त्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांना त्या ठिकाणी त्या संपूर्ण गावकऱ्यांची माफी मागायची वेळ आली. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं, ही सरकारी शाळा आहे, या ठिकाणी कोणालाही जातीवरनं कोणालाही वागणूक दिली जाऊ शकत नाही, कोणासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी असणाऱ्या काही जातीवादी लोकांना मोठ्या प्रमाणात झोंबल्या. आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांनी आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी सोबत घेतला आणि त्यांना थेट शाळेतून घरी घेऊन गेले. आणि शाळेवरती त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो बहिष्कार टाकण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीत त्या शाळेमध्ये आम्ही जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि ही जी घटना सुरू होते मित्रांनो, यामध्ये मुख्य किरदार जर कुणाचा असेल तर एक 80 ते 90 वर्षाचा म्हातारा आहे. त्याने या संपूर्ण राड्याला सुरुवात केली आणि संपूर्ण या ठिकाणी त्याने ते कृत्य घडून आणलं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.